लोणावळ्याची घाटं चालू झालेली आहेत ऑफिशियली. हॅलो गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे 8 जानेवारी 2025ची आणि या वर्षाची पहिला राईड मी निघालेलो आहे. तर सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि मी आता जस्ट माझी स्कूटर काढणार आहे इकडनं माझ्या बिल्डिंगमधनं आणि आम्ही ताबडतोब निघणार आहे 6 वाजता. आता मी इकडनं जाणार आहे दादरला. दादरवरनं एका मित्राला भेटून आम्ही पुढे निघणार आहे. गणपती बाप्पा मोरया. सकाळचे 6 वाजता पण चिक्कार करत आहे बाहेर. गणपती बाप्पा मोरया मोरया. ट्रिपची सुरुवात जरा उशिरा झालेली आहे. 7 वाजले तुम्ही बघू शकता. आता आम्ही इकडनं टिळक ब्रिज पकडून जाणार आहे ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला. त्याच्यानंतर आम्ही पकडू पनवेलचा रस्ता. आय होप वीकचा मधला दिवशी म्हणजे आज का वेनसडे आहे, एक्झॅक्ट वीकचा मधला दिवस आहे. तर गर्दी नको रस्त्याला जशी आता आम्हाला आहे. पावली नसणार रस्त्यावरती, थंडी चिक्कारच असणार. आणि जसं जसं आम्ही लोणावळा साईडला पण जाऊ तसं आमची अजून थंडी वाढत जाणार आहे. आजचा सेटअप पण माझा तसाच आहे लगभग. गोप्रो लावलाय. गोप्रोला मी माझा डिजिटेकचा वायरलेस माईक लावलेला आहे. तर माईकचं वायरलेस असल्यामुळे थोडा हॅसल कमी होते वायरचा. म्हणजे वायर जे डोक्यावरनं फिरते, जरा इकडे तिकडे जाते, कनेक्शन करायला लागतं, तसं काय नाही. म्हणजे मी गोप्रो काढून इथे पण लावलं तर पण मी माईक वापरू शकतो. काय झाले का ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आता. बापरे केवढा ठोकलाय तेव्हा. इथे अजून एक ट्रक थांबलेला आहे. त्याच्यासाठी देव जाणे बाबा. तुला मी आता वरती नोटीस करतो केवढा बनलाय. याचा रस्ता पहिला सरकून साईडला. आम्हाला स्पीड दिसत आहे रस्त्यावर. हेल्मेट नाही, छपऱ्यांसारखं चालायचं. जिकडे आपला मुंबई पुणे एक्सप्रेस वे चालू होतो त्याच्या आधीच आम्ही एक ब्रेक घेतलेला आहे. थांबले जरा चहा पियायला. पार्लेजी घेऊन चहा पिऊन मस्त चहा पिऊ. इथे असं छोटासा आम्हाला भेटला आहे स्टॉल. चहा पिऊ आणि पुढची जर्नी मग कंटिन्यू करू. तर आता आम्ही मस्त इडली वडा असा एक प्लेट खाल्ला. त्यानंतर आम्ही आता ठरवलं की वरुणला चालवायची होती जरा. आम्ही बोललो वरुणला चालवतो. मी पाठी बसल्या सिनेमॅटिक शॉट्स काढेन मस्त एकदम. तर आता आम्ही पोहोचले त्या पनवेलचा जंक्शन वरती. आम्ही इकडनं हा वरचा एक्सप्रेस हायवे आहे. खालना गेलं तर मस्त आम्ही मुंबई पुण्याचा जुना रस्त्याला पकडू आणि तिकडनं मस्त विदाउट सिग्नल फटाफट निघू. I don't wanna be here and let the world pass me by. Yeah, I just see her face wherever I look. She's standing in the crowd. So let go. I don't want to, but I'm gonna try. When she left me, yeah, let a little bit inside. You know, maybe things are gonna be alright. 'Cause I just wanna see the light. मस्त आमचा रिकामी रस्ता आहे आणि हे जे स्पीड ब्रेकर आहे त्यामुळे जरा स्लो होते या गाडी. काय दुसरा आहे नाही. हाफ वे आमचं कव्हर झालेलं आहे आणि 9 वाजायला 5 मिनिटं 10 मिनिटं आहेत. आम्ही हळूहळूच घेतली आहे गाडी. काय घाई केलेली नाही, काय नाही. हळूच घेतोय आम्ही. आता मेन हायवेला आले की 50-60च्या स्पीडने चालतोय. हा चालवतोय गाडी मस्त. रस्ता बघा सूर्याने कसा लीट झालेला आहे.
माईकच मी चालू नव्हता केलेला, आता माईक चालू केलेलो आहे. लोणावळ्याची घाट चालू झालेली आहेत ऑफिशियली. आता आम्ही मस्त हळूहळू चढत जाऊ. वारा तुम्ही बघू शकता किती आहे रस्त्याला. आता आम्ही चढायला चालू केलेली आहे. लकीली अगर आमचा नशीब चांगला असलं तर रस्त्यावरती काय आम्हाला विचित्र गोष्ट दिसणार नाही. Wait for it. आम्ही हळूहळू खेचत जाऊया वरती. No, God! No, God, please, no! 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 हे काय झालं? Who's there? Hawaii. Hawaii who? I'm good. How are you? फ्यूज ट्रिप झाला असेल. आपल्याला स्क्रूड्रायव्हर लागेल एक. काम करूया, रस्त्याच्या त्या साईडला जाऊया. तेच वाटतंय मला. तर गाडी बंद पडलेली, तर आम्ही तिथे एक माणूस भेटला आम्हाला, त्याच्याकडनं आम्ही स्क्रूड्रायव्हर घेतला. फ्रंट पॅनल उघडला आणि कळाला हा जो 15चा फ्यूज दिसतो तुम्हाला मधना फ्यूज झालेला आहे. लकीली माझी स्कूटर नवीनच आहे, म्हणजे काय झालेलं नाही. तर आमच्याकडे एक हाय नवीन फ्यूज म्हणजे स्पेअर फ्यूज आहे. हा, तर आता स्पेअर फ्यूज लावणार आणि बघतो आता कनेक्शन परत रिस्टोर होते का. A few moments later. झालं फायनली. आम्ही फ्यूज गेला परत फ्यूज. You know, it seems like bad things are always happening to me. काय ते वेगळंच इश्यू चाललंय आपल्या गाडीचं. गाडी इथे ठेवा का एसटी जाऊया. मुंबई पंढरपूर. आता आमच्याकडे हा 15चा गेलो तर दुसरं काय काय माहिती. हा 15 तर नाही जाणार नाही. लास्ट ऑप्शन 20चा लावलाय. नाही, फक्त घरी पोहोचव काय ना वरून. चालू कर बंद पडण्याच्या. हा ना, स्क्रूड्रायव्हर इथेच ठेवतो पुढं. काय रे. तर आमचे सगळे फ्यूज उडाले जेवढे होते तेवढे. तर एकच ऑप्शन राहिला, आम्ही गाडी वळवली आहे. तर घाट कसा स्लोप आहे ना पूर्ण, तर स्लोपचा हेल्पने आम्ही खाली खाली आता जाऊ. आणि खाली कुठल्या तरी एका मेकॅनिकला दाखव. लकीली म्हणजे आम्ही जास्त काही कंटाळ्याचा सिटी जवळच होते, तेवढं काय आम्हाला वाटत नाही की लांब जायला लागेल तर उतरायला लागेल. आता एक्झॅक्टली काय झालं आहे स्कूटरला ते आता बघून घेऊया. तर आम्ही आता इथे स्कूटर रिपेअर तर लाईक काइंड ऑफ जुगाड लावलाय, रिपेअर नाही बोलू शकत, जुगाड लावलाय. तर इश्यू असा होता की मी जो हा जो माझा चार्जिंगचा पॉईंट आहे हा तो खराब झालेला आहे. तर त्यामुळे ते चार्जिंग बरोबर ते होत नव्हतं आणि त्यामुळे फ्यूज पडत होता. तर उपाय असा लावला की तो चार्जिंगची केबल डायरेक्ट बॅटरीतने डिस्कनेक्ट केलेली आहे. आता आम्ही इकडे
फ्यूज काढून त्याला तार लावलेली आहे. आता पुढे बघूया. आता जर्नीमध्ये काय अडथळा तर नाही आला पाहिजे. बघूया. गाडी जुगाड लावून आम्ही रिपेअर केली. आता याच्यानंतर आता बघू. आता घाट जाऊ, आता वरती चढू, बघूया कशी दिसते ती. A few moments later. काय झालंय तुला? चला चालत जाऊया. आता आम्ही जुगाड लावून तार लावलेली, गाडी चालू झाली, पण तो जुगाड अनसक्सेसफुल झाला आहे. आम्ही परत चाललो त्याच्याकडे बघायला की एक्झॅक्टली करायचं काय. आता चालू झालेली आणि परत बंद पडली. आता आम्ही परत चालले त्याला भेट द्यायला. काय केला नाही त्याने. परत विचारलं त्याला की झालं काय. थोडासा स्लो भेटला, त्याचा फायदा केला. चल बघूया आता परत काय आलं. And a half hours later. चला आता आम्ही कंटिन्यू करूया. आता जरा जर्नी लय उशीर झालाय, अति उशीर झालाय. म्हणजे तुम्हाला सांगतो काय, आम्हाला इथे किती वाजले आता 12 वाजले असतील. 12 वाजता आम्ही आता अजूनही खोपोलीला आहे. खंडाळा पण नाही, खोपोलीला आहे. आमचे लिटरली आमचे किती 2-2.5 तास इथे गेले. तर एक्झॅक्टली रिझन असा होता की स्पार्क प्लग जवळची जी वायर होती थोडीशी लूज झालेली, जे मी रॅट नेट लावून घेतलेलं आहे. कंपनीने मला सांगितलेलं जेव्हा माझी सर्व्हिसिंग होती, 2री की 3री सर्व्हिसिंग, तेव्हा कंपनीने बोललेलं रॅट नेट लावायला. आणि रॅट नेट लावताना ते सेफ्टी म्हणून लावलं की उंदीर चावायला नको, हे नको ते नको करून. आणि मी ते लावून घेतलं. तेच माझं मागत पडलं का मग तेच शॉर्ट सर्किट करत होतं. Could somebody wake me up? I don't wanna be here and let the world pass me by. Yeah, I just see her face wherever I look. She's standing in the crowd. तर येणारा जो पॉइंट आहे ते राईटला पण दरी आहे आणि लेफ्टला पण दरी आहे. इकडे दरी आहे, त्या साईडला ड्यूक स्नोज पॉइंट आहे. ही जी माणसं आहेत फोटोग्राफीज करतात इकडे जास्तीत जास्त. Let go, I don't want to, but I'm gonna try. When she left me, yeah, let a little bit inside. You know, maybe things are gonna be alright. 'Cause I just wanna see the light. तर आम्ही आमच्या घरा साईडला जायसाठी एक डिटूर घेतलाय, जे प्रॉपरली जातो आमचाच ठिकाणी जातो. तो इथे एक मेकॅनिक आहे. तर मेकॅनिककडे आम्ही बघत चाललेत. इथे मेकॅनिक आहे, तिथे मेकॅनिक आहे. बघ ना बाबा, आम्ही इथे हे क्रॉस करायला आणि तो एवढा जोरात सायलेंट वाजला. इथे पण वाजते. कशाला वाजते? अच्छा, ते बंद होत ते रेल्वे लाईनचे गेट बंद होत ते. तर तो जोरात भोंगा वाजवला. आम्हाला वाटलं हे काय झालं अचानक. खा सुटली.